राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते सूरज चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा छावा संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन होईल। लातूर येथे 4 दिवसांपूर्वी छावा क्रांतीवीर सेना विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष श्री विजयकुमार घाटगे पाटील हे शेतकरी समस्यांबाबत निवेदन देण्यासाठी गेले असता राष्ट्रवादी काँग्रेसचे तथाकथित युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्याच्या काही गुंडांनी मिळून पूर्वनियोजित कट रचून त्यांच्यावर हल्ला केला व त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या हल्ल्यात त्यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत। या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात छावा संघटना, मराठी क्रांती मोर्चा आणि समविचारी संघटनांच्या माध्यमातून आक्रमक आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे योग्य न्याय मागितला, मात्र केवळ एका औपचारिक राजीनाम्यावर समाधान मानून अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सूरज चव्हाणला पक्षातून हाकलले नाही। हे संपूर्ण प्रकरण फक्त सहानुभूती मिळवण्याचा एक ढोंगी प्रकार आहे। जर अजित पवार यांना खरंच या घटनेचे गांभीर्य वाटत असेल तर त्यांनी सूरज चव्हाणची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तात्काळ व कायमस्वरूपी हकालपट्टी करावी, कारण त्याच्याकडे असलेले पद हे कोणतेही संविधानिक किंवा कायदेशीर अधिकार प्राप्त पद नाही। मात्र पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांऐवजी सौम्य स्वरूपाचे चातुरमातुर कलम लावून त्याला तात्काळ जामीन मिळवून दिला। हे सर्व प्रकार न्यायव्यवस्थेच्या आणि कायदा संविधानाच्या विरोधात असून पोलीस प्रशासन जर आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्नशील असेल तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मागणी करत पोलीस प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी। सूरज चव्हाण याच्यावर वरील IPC कलमान्वये गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी। त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून कायमस्वरूपी निलंबित करण्यासाठी केंद्रस्थानी हस्तक्षेप करावा, अन्यथा छावा क्रांतीवीर सेना व मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर अधिक आक्रमक व व्यापक आंदोलन उभे राहील, याची जबाबदारी शासन व पोलीस प्रशासनाची असेल। पत्रकार परिषदेला छावा क्रांतीवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर, शिवाजी राजे मोरे, विजय वाहुळे, मनोरमाताई पाटील, प्रवीण पाटील, भारत पिंगळे, दिनेश जाधव, शुभम महाले, अर्जुन फरकाडे, संकेत पिंगळे, अमोल शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक। सूरज चव्हाण राष्ट्रवादीचा तथाकथित नेता पोलिसांना शरण आला आणि पहाटेच त्याला जामीनही मिळाला। या गोष्टीचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना खरंच समाजाबद्दल, शेतकरी पुत्राबद्दल कळवळा असेल तर या सूरज चव्हाणची फक्त हकालपट्टी करू नये, कारण त्याचं ते काही पद संविधानिक नाहीये। त्यांना जर खरंच न्याय द्यायचा असेल तर ह्या सूरज चव्हाणला कायमस्वरूपी पक्षातून बडतर्फ करावं। या सूरज चव्हाणवर IPC कलम जे काय आहेत त्या घटनेच्या संदर्भातले या सगळ्या कलमांच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, त्याला अटक करायला लावावी। फक्त धातोरमातोर कारवाई केली आणि आम्ही शेतकरी पुत्रांबरोबर आहोत, आम्ही छावा संघटनेच्या कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायाला आम्ही न्याय देतो, ही भूमिका अजित पवारांची अत्यंत दुटप्पी आहे। अजित पवारांना आमचं आव्हान आहे की त्यांनी या सूरज चव्हाणची तात्काळ कायमस्वरूपी पक्षातून हकालपट्टी करावी। त्याचबरोबर त्यांनी जाणीवपूर्वक, नियोजनपूर्वक त्या ठिकाणी जो काही गुन्हा केलेला आहे, जी काही अमानुषपणे मारझोड केलेली आहे, या संदर्भात त्याच्यावर गुन्हा दाखल करावा। आणि पोलिसांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो की पोलिसांनी सुद्धा ही कोणती भूमिका केली? रात्री तुमच्याकडे तो शरणागती म्हणून दाखवतात आणि पहाटे त्याला जामीन होतो। अरे तो काही संत महंत व्हायला चालला होता का? काय त्यांनी काय देशासाठी काय एवढं मोठं काम केलेलं होतं की त्या व्यक्तीसाठी तुम्ही पहाटे कोर्ट उघडला आणि त्याला जामीन दिला? या सगळ्या गोष्टी संशयाच्या भोवऱ्यात आहे। म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की त्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावं। या प्रकरणात मध्यस्थी करून या राज्यामध्ये जो शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे, ज्या संघटनांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे, त्याला न्याय देण्यासाठी त्यांनी अजित पवारांना आदेश करावेत, पोलीस प्रशासनाला आदेश करावेत आणि या सूरज चव्हाणला योग्य ती कारवाई करून येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं कधीही सामाजिक चळवळीच्या कार्यकर्त्यांवर असे भ्याड हल्ले होणार नाही, याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी घेऊन या सूरज चव्हाणवर कारवाई करावी। अन्यथा छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून सर्व मराठा क्रांती मोर्चाच्या समवेत ज्या सामाजिक संघटना आहेत यांना सगळ्यांना घेऊन राज्यामध्ये मोठे जन आंदोलन उभे करू आणि आम्हाला न्याय मिळवायचं चांगलं माहित आहे। आम्ही काही संत नाहीत। ज्या पद्धतीने सूरज चव्हाणने सांगितलं का मी काही संत नाही, अरे बाबा तुझी पार्श्वभूमी वेगळी आहे, छावाची पार्श्वभूमी वेगळी आहे। आमच्या मुशीत आम्ही ज्या नेत्याच्या तयारीत झालोय, ज्या मुशीत आम्ही तयार झालोय,
आम्हाला कानपटात वाजवायचं शिकवलेलं आहे, न्याय घ्यायचं पण शिकवलेलं आहे. त्यामुळं अजित पवारांना जर आपल्या पक्षाची प्रतिमा वाचवायची असेल तर त्यांनी तात्काळ कारवाई करावी, अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरं जावं, एवढा इशारा आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज या ठिकाणी देतो आहे.